काय राव मित्रांनो, मजेत का? मी संदीप तुझा फार्म्सवर पुन्हा एकदा स्वागत करतो ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपल्याला कुर्बानी मार्केटसाठी आपण कसं काम केलं पाहिजे, आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे ते आता सविस्तर डिस्कस करू। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण नक्की बघा, पूर्ण बघा। कुर्बानीचं मार्केट कसं काम करतं याचा अभ्यास आणि याचा अंदाज घ्या आणि मगच उतरा। तसं उतरू नका, नाही तर 100 आणि 1% लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, नुसत्या बकऱ्यामध्ये काम करू नका, हे मला या व्हिडिओतनं सांगायचं होतं। ठीक आहे, कारण बरेचसे जण फक्त बकरे आणतात आणि कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करतात। तर आता आपण त्याच्यावरची डिस्कशन करू थोडं, की कसं आणि काय काय प्रॉब्लेम येतो। आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुर्बानीला नुसते बकरे आणतात, जर तुमच्याकडं फिमेल स्टॉक नसेल, मदर स्टॉक नसेल, तर तुम्ही बाहेरनं आणणार। बाहेरनं जरी तुम्ही काही ना काही रेटने आणणार, बरोबर आहे, 5,000 10,000 क्वालिटीप्रमाणे। 3,000ला कोणी आणेल, कोणी 5,000ला, कोणी 7,000ला, कोणी 10ला, कोणी 12ला, तर कोणी 15ला आणेल, बरोबर आहे। आणि आता प्रत्येकाची एक अपेक्षा असते, कारण दरवर्षीचं मार्केट जे मागचे कुर्बानीचे जे मार्केट होते ते चांगले होते, चांगल्या रेटमध्ये बकरे विकले गेलेले होते। पण आता हे यूट्यूबचं फॅड म्हणा किंवा जे काय असेल ते असेल, लोकांनी नुसते बकरे पाळायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं बकरे विकत घ्यायचे। आता फॉर एक्झाम्पल जर उदाहरण पकडलं आपण, तर 10,000ला एखाद्याने बकरा घेतला चांगला, कुठल्याही जातीतला असो, तो घेतला आणि त्याला छोटा घेतला 4 महिन्याचा 3 महिन्याचा, आणि त्याला सांभाळलं आणि कुर्बानीच्या मार्केटला ते घेऊन आला। आता त्याचं जर तुम्ही त्याला प्रॉपर मेंटेन केलं तर त्याच्यावरती खर्च होणार। आता तुम्ही खर्च करणार त्याच्यावरती 7-8 हजार, बरोबर आहे, 7-8 हजार किंवा 10,000च्या आसपास जर तुम्ही वर्षभर सांभाळलं तर तुम्हाला आरामशीर तेवढा खर्च होतो। 7,000च्या आसपास खर्च होतो, कारण कुर्बानीच्या बकऱ्यांना हेवी डाएट द्यावं लागतं। डाएट म्हणजे त्यांचा जो खुराक आहे तो हेवी द्यावं लागतं त्यांना, तरच ते तयार होतात। आणि जर तुम्ही नॉर्मल खुराक दिला तर ते तेवढे तयार होणार नाहीत, वजन धरणार नाहीत, आणि वजन धरलं नाही तर कुर्बानीला चालणार नाही ना। मग चालणार नाही म्हणजे तुम्हाला तेवढा रेट भेटणार नाही, आणि तेवढा रेट नाही भेटला तर मग तुम्ही लॉसमध्ये जाणार ना, कारण तुम्ही घेतलंच ऑलरेडी 9-10ला। त्याच्यानंतर तुम्ही घेतल्याच्यानंतर तुम्ही त्याला खुराकावरती खर्च करणार, त्याच्या डाएटवरती खर्च करणार, सगळ्याच्यावरती खर्च करणार। आणि जर तुम्हाला तेवढा रेट भेटला नाही, तुम्हाला जर सपोज तुम्ही 10,000ला आणला, त्याच्यावरती खर्च 7-8 हजार केला, त्याच्यानंतर त्याचं मेडिसिन वगैरे जर आजारी वगैरे पडलं तर त्याला 400-500 रुपये खर्च लागतो। त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी अशा मिळून जर आपण समजा मार्केटला न्यायचा आणायचा खर्च, हे सगळे खर्च आपण छोटे छोटे पकडले पाहिजे। त्याच्यात 20,000चा खर्च झाला, आणि जर तुम्हाला जर तुमचा बकरा जर 22 आणि 23,000ला जात असेल वर्षभराचा पूर्ण वेळ देऊन, तर परवडत नाही ना। आणि जर चुकून तुम्ही समजा 3 आणले 4 आणले आणि त्याच्यातला एखाद्याची जर मर झाली, तर तुमचे जेवढे प्रॉफिटचे पैसे येणार होते त्या पूर्ण लॉटमधनं, ते एक बकरा घेऊन जाईल पूर्ण, मग तुमच्या हातात काय राहिलं? काहीच नाही ना। तर त्याच्यामुळं कुर्बानीचं मार्केटला काम करताना जर तुम्ही बाहेरनं बकरे आणत असाल, तुम्हाला परवडल अशा रेटने आणा। आणि तुम्ही खर्च किती करणार, ते खसी 1.5-2 महिन्याच्या आत खसी झालेलेच पाहिजेत। जर खसी नसतील तर ते त्याच्यात तुम्हाला एवढा बेनिफिट भेटत नाही। आपले बकरे घरचे होते म्हणून आपल्याला रेट भेटला, आपण 3 मार्केट केले, त्याच्यानंतर आपल्याला तेवढा पैसा आला। आता अजून एक याच्यातलं ट्रिक सांगतो मी, की बरेचसे जण यूट्यूबला असे सांगतात की आमच्याकडे एवढे आमच्या इकडं हा माणूस असा होता आणि त्याच्याकडे 10 बकरे होते, 20 बकरे होते, 25 बकरे होते, आणि त्याला चांगला रेट सापडला। तर तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल सांगतो। सोनई म्हणून एक आपल्या घोडेगावच्या शेजारी एक जागा आहे, तिथं माझा क्लासमेट आहे। तर त्याचाच एक मित्र आहे तिथंच, तर तो फक्त आणि फक्त कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करतो। त्यांनी 25 बकरे तो दरवर्षी ठेवतो। 25 बकरे कशाचे? बोर जातीचे, आफ्रिकन बोर जातीचे। तर तो बकरे आणतो आफ्रिकन बोर जातीचे बाहेरनं, तर तो कमी रेटमध्ये आणतो, कारण कसं आहे, त्याचा कॉन्टॅक्ट झालेले सगळे, आणि त्याचे रेट मग 7-8 हजारात त्याला तो घेऊन येतो। ते परवडतात त्याला, ते एवढं कमी रेटमध्ये भेटल्यामुळं 1.5 महिन्याचं पिल्लू, 2 महिन्याचं पिल्लू, महिन्याभराचं पिल्लू, असं ते घेऊन येतो 6-7 हजाराच्या रेंजमध्ये। आणि त्याच्यानंतर खुराक वगैरे त्याचा सगळं प्रॉपर प्लॅन असतो, डाएट प्लॅन असतो त्याचा, आणि तो सांभाळतो। आणि कुर्बानीच्या मार्केटला त्याच्याकडं 25चा लॉट असल्यामुळं काय होतं, व्यापाऱ्यांची कॉन्टॅक्ट असतात, आणि व्यापारी त्याच्या एक पट्टीने त्याच्या दारातनं घेऊन जातात। आणि ज्या वेळेस लोक जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करतात ना, तर त्या लोकांची अपेक्षा खूप नसते। कसं असतं की आपण ज्यावेळेस 1 आणि 2 सांभाळतो, तर त्यावेळेस आपली अपेक्षा असते की आपलं पिल्लू 60-70 किलोचं आहे आणि आपल्याला 50,000 रुपये भेटावी, 45,000 रुपये भेटावे, 40,000 रुपये भेटावे, 60,000 रुपये भेटावे। पण जे लोक कुर्बानीच्या मार्केटला लॉटमध्ये काम करतात, ते लोकांचं सगळे कॉन्टॅक्ट जुळलेले असतात, व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट जुळलेले असतात, त्यांचा डाएट प्लॅन माहिती असतो त्यांना कसं काम करायचं त्याच्यावरती, आणि ते लोक त्या रेटला
चांगल्या रेटला ते मार्केटमध्ये विक्री करतात. कारण काय होतं की व्यापाऱ्याला एका ठिकाणून तेवढा माल भेटत असतो, त्याला तो परवडतो. आणि ते बोर आफ्रिकन बोरमध्ये काम करतात, त्याच्यामुळे त्याचं वेट पण चांगलं असतं, दिसायलाही चांगले असतात आणि वजन चांगलं गेन करतात. त्याच्यामुळे ते काय होतात, खस्सी बकरे खूप हेवी दिसतात आणि त्याची रेट चांगली भेटतात. आता त्यांच्याकडं 25 बकरे होते आणि त्यांनी विकले 35,000च्या पट्टीने. मग विचार करा, त्यांचा 40 किलोचा बकराही त्यांनी 35ला विकला आणि 80 किलोचा बकरा त्यांनी 35ला विकला आणि 100 किलोचा बकरा पण त्यांनी 35च्या रेटने दिला आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. त्यांनी पूर्ण पट्टी दिलेली आहे. त्यांनी एक बकरा बघितला नाही की माझा 40 किलोचा आहे आणि एक 100 किलोचा आहे, तर मग 100 किलोला मला 80,000 रुपये भेटायला पाहिजे, 40 किलोला मला 40,000 रुपये भेटायला पाहिजे. असं होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी पट्टीने दिल्यामुळे त्यांना 35,000चा रेट भेटला. त्यांनी 7,000ला आणले. त्यांचा काय डाएट प्लॅनचा जो खर्च असेल त्यांनी तो खर्च केला आणि त्यांना तुम्ही विचार करा, 15,000 रुपये जरी एका बकऱ्यामागं 15,000 रुपये जरी त्यांना एका पिल्ला नागामागं जर सुटले, 20,000 रुपये जर त्यांचा खर्च झाला असेल सपोज, सगळा टोटल आणले, त्याला सांभाळलं, त्याचा डाएट त्याच्यानंतर त्याचा चारा पाणी सगळं, दवाखाना सगळं करून जर त्यांना 20,000 रुपये खर्च येत असेल, तर त्यांच्याकडं 15,000 रुपये जर एका नगामागं मिळाले त्यांना, तर त्यांच्याकडे 25 नग होते. 25 नगातनं त्यांना जे काय प्रॉफिट आला असेल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा, मला काय सांगायची गरज नाही आहे. पण मला याच्यातनं फक्त एवढं सांगायचं होतं की जर कुणाला या कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करायचं असेल तर फक्त एकच नग पाळावा. घरचा असेल तर पाळावा, बाहेरून आणला तर तो 4-5 हजार 6,000च्या आतमध्येच असावा, खराब क्वालिटीचा नसावा, चांगला असावा, तंदुरुस्त असावा, खसी केलेला असावा किंवा खसी करून घ्या घरी आल्यानंतर तुमच्या. आणि मेन आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकच पाळा. 3-4 पाळले तर काय होतं की 3-4साठी काय होतं, कोणी येत नाही. व्यापारी तुमच्या दारात 3-4साठी येत नाही. पर्टिक्युलर लोकल कोणी व्यापारी असेल तो येईल, तो भाग वेगळा आहे. पण लांबचे व्यापारी येत नाहीत. लोकल व्यापारी तुम्हाला तेवढा रेट देत नाहीत आणि तुमचा खर्च जर ऑलरेडी जास्त झालेला असेल तर तुम्हाला ते परवडणार नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, मग हे लॉसमध्ये जातात. आणि जर तुम्ही समजा मोठ्या क्वांटिटीत, हेवी क्वांटिटीत म्हणजे 25, 30, 40, 50 बकरे जर आणले आणि त्याच्यात जर काम केलं तर काय होतं की लांबचे व्यापारी पण तुमच्याकडनं घेऊन जातात. तिथं रेट तुम्हाला चांगला देऊ शकतात. आणि काय तुम्ही मोठ्या लॉटमध्ये काम केलं तर तुम्हाला ते मोठ्या लॉटमधले बकरे पण कमी रेटमध्ये मिळतात, कारण तुम्ही माल जास्त घेता. आणि त्याच्यामुळं फायदा असा होतो की आपल्याला त्या मार्केटला काम करता येतं, आपलं सगळं मॅनेजमेंट जुळतं आणि आपल्याला त्याच्यातनं 2 रुपये भेटतात. तर हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी काम करा. आणि ज्यावेळेस तुम्ही लॉटमध्ये आणतात त्यावेळेस हे पण लक्षात असू द्या की जर त्यांना मेडिसिन म्हणजे त्यांचं जर वॅक्सिनेशन झालेलं नसेल तर ते घरी आणल्यानंतर ते जर त्यातलं एक जरी मेलं किंवा एकाला PPR झाला, एखाद्याची मरतूक झाली PPRनी किंवा ETV कुठल्याही रोगाने जर मरतूक झाली तर ते जर पूर्ण लॉटला लागली तर तुमचा पूर्ण लॉट जाणार आणि पूर्ण तुमचा बिझनेस डाऊन होणार, पूर्ण बिझनेस बसणार. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काहीच स्कोप उरणार नाही तुम्हाला परत रिटर्न यायला. आणि मग त्यामुळे काय होतं की जे शेळी संगोपनात काम करणारे असतात का त्यांची निराशा होते आणि निगेटिव्हिटी पसरत चालते या बिझनेसबद्दल. तर मला हे सांगायचं होतं याच्यातनं की कुठलंही काम करा, त्याचे बारकावे बघा. लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस नुसते बकरे सक्सेस पण आहेत, मी नाही बोललेलं नाही, पण त्याच्यात तुम्ही कसं काम करता, तुम्ही कसे बकरे आणता, काय रेटने आणता, वॅक्सिनेशन झालेले का, ते सगळं बघून तुम्ही काम. बरेचसे लोक फक्त ब्रीडिंगच्या मार्केटसाठी काम करत होते आणि प्रॉब्लेम असा झाला की त्या अख्ख्या गावात फक्त बोकडं आणायचे आणि त्यांचा कुर्बानीसाठी काम करायच्या हिशोबाने त्यांनी आता बघितलं असेल कुठं यूट्यूबला किंवा कोणतरी सांगितलं असेल आणि मग तिथं झाले सगळे असे तयार, फक्त कुर्बानीसाठी काम करायचे असं हिशोबाने. आणि सर्वांचे फार्म बंद झाले. आज फक्त 10 ते 20% लोक तिथं फक्त कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करतात. बाकीच्यांचे सगळे फार्म झोपलेले आहेत. फक्त PPR वॅक्सिनेशन वगैरे, ETV वॅक्सिनेशन वगैरे केलेलं नाही टायमाला आणि एकाची लागण सर्वांना झाली आणि पूर्ण फार्म गेले. खर्चात परवडलं नाही, जात कुठली आणायची ती कळली नाही आणि हे सगळं गणित चुकल्यामुळं पूर्ण फार्म बंद झाले, लॉट व्हायला गेले. आणि त्यांनी काय होतं, निगेटिव्हिटी पसरते आणि बिझनेसला, शेळीपालनासारख्या चांगल्या बिझनेसला एक काळा डाग लागतो. तर ह्या गोष्टी सर्वजण लक्षात असू द्या. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण व्हिडिओ नक्की महत्त्वाचा आहे, कामाचा आहे. याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. व्हिडिओ व्हायरल व्हावा, कारण माझी तळतळीची विनंती आहे की याच्यातनं भरपूर लोकांना शिकायला भेटेल आणि जे ऑलरेडी याच्यात काम करतात त्यांनाही याच्यातून माझा अनुभव कामं येईल. त्याच्यामुळं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओला आपल्याला कमीत कमी 100 लाईक यायला पाहिजेत, अशी माझी अपेक्षा आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.